टीव्ही सत्यमेव व्रतम। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबांचं काहीही योगदान नाही। विजय वडेट्टीवार शेतकरी यांच्याविषयी वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रिया। राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकासोबत उन्हाळी धानाचं सुद्धा नुकसान। उत्तर महाराष्ट्रात डाळिंबासोबत भाजीपाला पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झालेला आहे। मात्र पहिल्यांदा जेव्हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रात पडला तेव्हा कुठलाही पंचनामा सरकारने केला नाही व तसा आदेश काढला नाही। दुश्मनासारखी ही सरकार शेतकऱ्यांसोबत वागत आहे। राज्य सरकारने पंचनामे करून उशिरा पैसे द्या। या सरकारला शेतकऱ्यांबद्दल देणं घेणं नाही अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे। मंगेशकर परिवार यांच्याविषयी वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रिया। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबांचं काहीही योगदान नाही। मी आपल्या मतावर ठाम आहे। जे ऑटोग्राफचे पैसे घेतात त्यांच्याकडून काय योगदान असणार आहे? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही। मी आपल्या 25-30 वर्षाच्या कार्यकाळात कुठलंही योगदान मंगेशकर कुटुंबाचं बघितलेलं नाही। विशाल पाटील यांच्याविषयी प्रतिक्रिया। मंत्रिपदावरून ते गमतीनं बोलले, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, ते उपरोधक बोलले। सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी प्रतिक्रिया। आजकालचे आमदार सुद्धा हिरोसारखे वागायला लागले। नवीन तरुण पिढी ही सुद्धा हिरोच आहे। ती दिसणारी नको तर त्यांच्या कामातून कृतीतून लोकांच्या सेवेसाठी हिरोगिरी असावी। त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोण हे मला माहित नाही। काही पाऊस पडतोय गेल्या 2-3 दिवसांमध्ये काय पंचनामे होऊन मदतीच्या विषयी कळवा भाजीपाला काही धानाचं नुकसान झालं? नुकसान प्रचंड झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं नुकसान झालंय, उन्हाळी धान प्रचंड नुकसान झालंय। तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं नुकसान झालंय, भाजीपाल्याचं नुकसान झालंय। हे प्रचंड नुकसान होऊन आता हे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आलेला आहे। पहिल्यांदा आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजिबात सरकारने केले नाहीत, तसे आदेशही काढले नाहीत आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आदेश दिल्याची माहिती आमच्याकडे नाही। म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? असं दृष्ट सरकार का दुष्टपणे शेतकऱ्याशी का वागतोय सरकार? या सरकारचे शेतकरी दुश्मन असल्यासारखे का वागतायत? आणि तुम्ही पंचनामे करा, तुमची तिजोरीत खळखळाट असेल, उशिरा पैसे द्या, पण पंचनामे तरी करा। किती नुकसान झालेलं आहे। शेतकरी बांधावर जाऊन ओरडताय, रडतोय, त्याच्यामध्ये त्याला चिंता लागली आहे की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही। या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे। मंगेशकर कुटुंबांचं योगदान जगाला माहीत आहे, तुम्ही काय बोलतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तुम्हाला नाही, योगदान काही नाही त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही। गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्यांनी ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिलाय त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहित नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही। नाही, ते गमतीनं बोलले, माझा त्यांच्याशी संवाद झाला। ते म्हणले की गोरे जर अपक्षांमधून निवडून आलेत आणि मग एका पक्षात जाऊन मंत्री झाले तर उद्या मलाही, मी अपक्ष खासदार झालो आहे, मी पुढच्या वेळेस कुठल्या तरी पक्षात जाईल आणि मग तो मंत्री होईल, असं उपरोधिकपणे ते बोलले आहेत, असं त्यांनी मला सांगितलं। बोलले की आमदारांच्या हातात लग्न लावून देणं असतं तर त्या आमदारांचं लग्न हिरोईन सोबत झालं। आता आमदार जर आजकालचे आमदार हिरो सारखेच वागायला लागले, हेही तेवढंच खरं आहे काय? आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता, फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून, लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्की त्यांना हिरोईन मिळेल। त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहित नाही, पण तरुण आमदारांच्या डोक्यामध्ये असलेली जे काही हिरोईन आहे ती हिरोईन त्या हिरोला, आमदारचं काम करणाऱ्या हिरोला, त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहे।